कुंडली सांगत असेल, तुमची कर्मरेषा सांगत असेल की तुम्ही माता होऊ शकत नाही, सगळ्यात पहिली गोष्ट मंडळी, या ठिकाणी घटाचा नारळ आहे. विनाकारण लोक ताप देतात आम्हाला. ज्याला ह्या गोष्टीची कमी आहे त्यांनी कुठं फिरत बसू नये. त्यांनी सगळ्यात पहिलं काम करावं. आपला जर वंश वाढत नसेल, आपल्या घरात जर वंशाला दिवा नसेल ना, त्यांनी नारळ घेण्यापेक्षा साखर खाण्यापेक्षा अगोदर आपले पितर शांत केले पाहिजे. वडिलोपार्जित प्रॉपर्टी ज्या पद्धतीने आपण वाटून घेतो, ऐकताय ना तुम्ही, त्याप्रमाणे तिचं सुखदुःख सुद्धा वाटून घ्यावं लागतं. भांडणं होतात प्रॉपर्टी करता, वाटून द्या बटवारा करा, वाटून द्या बटवारा करा, आणि ते कायद्यानुसार समान होतं. तशी आपल्या आज्या पंजाचे सुख आणि दुःख आपल्याला वाटून घ्यावे लागत असतात. पटत नसतं तर सांगू का तुम्हाला, दवाखान्यात गेले, माझा टोंगळा फार दुखतो डॉक्टर साहेब. का दुखतो? वात आहे का ना, वात. कधीपासून नाही, कधीपासून नाही, लहानपणापासून दुखतो. रक्तातला गुण आहे का म्हणे, हा रक्तातला. अगोदर कुणाला होता का? डॉक्टर लोक विचारतात. जे संस्कृती मानत नाही ते विचारतात. जे आमचं वेद सांगतो, शास्त्र सांगतं, ते डॉक्टर लोक विचारतात, अगोदर कोणाला होता का? वडिलाला. तुमच्या वडिलाला नाही, आज्याला होता. जशी आपल्या वडिलाची प्रॉपर्टी आपण वटवारा करून घेतो म्हणा मंडळी, सुखदुःख घ्यावे लागतात. ते जर शांत नाही झाले तर ते आम्हाला दुःख देतात. वर्षाकाठी 15 दिवसाचा पितरपाठ असतो. इतक्या आनंदानं केलं पाहिजे. ज्यानं आपली परंपरा चालवली. गोपाल श्रीकृष्ण भगवान की जय. अगोदर आपले पितर शांत केले पाहिजे. ज्या माईला मुलगा होत नाही त्या माईने हे काम केलं पाहिजे. मला पुत्र पाहिजे, पुत्र पाहिजे म्हणून मी आत्महत्या करतो, मला नाही. संतांनी प्रसाद दिला. तुमची कर्मरेषा सांगत नसेल की तुम्ही माता होऊ शकत नाही, आणि संतांनी जर प्रसाद दिला असेल पुत्रवती भव, तर देवाला तुमची कर्मरेषा बदलावी लागेल. पुत्र द्यावा लागेल का? तर संत वचन आहे. प्रसाद घेऊन घरी आला, पत्नी नाव फक्त पत्नी तिचं होतं धुंदुली. सुंदर होती दिसायला. दिसण्यापेक्षा असणं फार महत्त्वाचं असतं बरं मंडळी. सांगा बरं, जी स्वतःच्या समाधानामध्ये पतीचं समाधान मानते ती पतिव्रता का पतीच्या समाधानामध्ये आपलं समाधान मानते ती पतिव्रता? पतीनं प्रसाद दिला म्हणजे आनंदाची गोष्ट आहे आपल्याकरता. हा प्रसाद खा, हा प्रसाद खा, तू माता होशील बी पिता होईल. तिनं फक्त घेण्यापुरता घेतला आणि मनातल्या मनात तिने विचार केला, हा जर प्रसाद खाला आणि मी जर माता झाली तर काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा. गर्भाचं का लहान दुःख आहे का? गर्भवासी समम दुःखम न भूतो न भविष्यती. हे दुःख मला सहन करावं लागेल. प्रसाद घेतला, गायला चारला. मंडळी, जी पत्नी आपल्या पतीला फसवते ती स्वतः फसत असते बरं. ती स्वतः फसते. 7 फेरी तिने घेतलेल्या असतात. ज्याच्यासोबत नीट आहे का, त्या अग्नीच्या साक्षीने घेतलेल्या असतात. एकदा नाव घेतली लग्नामध्ये, ज्या दिवशी तिनं नाव घेतलं त्या दिवशी ती अर्ध्या प्रॉपर्टीची मालकीण झाली. सर्वस्वाची जिम्मेदारी. 7 फेरी घेतली की तिकडा फॅर अँड लवलीचा खर्च इकडं आला. हे सगळं जे आमच्या विधीपूर्वक चालतं
तिचं वागणं सुद्धा विधीपूर्वक असावं. प्रसाद घेतला, अवमान केला. आमच्या इकडे परंपरा आहे, कर्मयोगाचा सिद्धांत आहे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. 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 जगी जीवनाचे सार घ्यावे जाऊनी सत्वर. जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे 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 ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. कर्मशास्त्राचा सिद्धांत आहे. चांगलं कराल चांगलं होईल. दुसऱ्याला फसवसाल तर स्वतः फससाल. फसवलं नवऱ्याला, आपण स्वतः फसली. तिनं विचार केला, पतीच्या समाधानाकरता आपण एक उपाय सुचवू म्हणे. आपल्या बहिणीला सध्या गर्भवती आहे. ती गर्भवती राहण्याचं सोंग घेतलं. 9 मास पूर्ण झाले, बहिणीला पुत्र झाला. तिनं तो कुशीत घेतला आणि पतिदेवाला सांगितलं आपल्याला पुत्र झाला. संतांनी प्रसाद दिला. जो प्रसाद तिला दिला होता तो प्रसाद तिनं गायला चारला. दिला होता मनुष्य योनी करता, पण गेला पशु योनीत. म्हणून 2 तत्व त्यामध्ये आले. मनुष्य तत्व पण आलं आणि पशुतत्व पण आलं. सुंदर पुत्र जन्माला आला गायला सुद्धा. नाव ठेवलं गोकर्ण. शी होती धुंदुकारी, हिनं नाव ठेवलं धुंदुली, हिनं नाव ठेवलं धुंदुकारी. दोघंही वाढायला लागले. संताचा प्रसाद होता ना, इतका सुंदर दिसायला होता. तो संत प्रसाद होता. एकुलता एक पुत्र ज्या घरात जन्माला येतो ना मंडळी, त्याची बिघडायचे चान्स जास्त असतात. तुम्ही करा, परीक्षण करा. सरासरी बिघडलेला तो मुलगा असतो जो एकुलता एक असतो. माफ करा बरं का कोणाचा असेल तर. सगळ्यात लहाना मुलगा असतो तो आईला फार आवडतो. जो सगळ्यात मोठा असतो तो बापाला फार आवडतो. महाराज झाला तर मधवाच होतो. झोपले की काय हो. माय त्याला आनंदीला जाऊ देत नाही, लहान्याला. मोठ्याला बाप जाऊ देत नाही. हे जे मधलं आहे ते मग ते जातं, शिकतं. सगळ्यात जास्त एकुलता एक पुत्र बिघडायचे चान्स जास्त असतात. एकुलता एक, एकुलता एक, एकुलता एक, एकुलता एक म्हणून त्याचे लाड इतके केले जातात की ते पोरग इतकं बिघडतं. मूर्खपणाचा कळत झाल्यानंतर आम्हाला कळतं की खरोखर बिघडलं. सध्या हे लॉकडाऊन आहे बघा, आता आले तोंडावर आले. आमचे महाराज मंडळी म्हणले का या गावचं वैशिष्ट्य आहे की काय की बापा, या गावचा सप्ताह झाला की लॉकडाऊन लागतं. आमचे 4 भागवत रद्द झाले. नेमकंच आमचं सुरू झालं तर पुन्हा बंद झालं. अपुऱ्या राजकीय व्यवस्थेपायी सामान्य माणसाला दिलेली कठोर शिक्षा म्हणजे लॉकडाऊन. अव्यवस्था होते ते लपवण्याकरता सगळ्यात मोठा उपाय म्हणजे लॉकडाऊन.
मोठ्या ॲक्टरचा पोरगा पिक्चर काढतो, आमदार खासदाराचा पोरगा शूटिंग काढतो, सामान्य माणूस आत्महत्या करून मरतो. बिघडायचे चान्स जास्त असतात लॉकडाऊनच्या काळामध्ये. या लॉकडाऊननं सगळ्यात मोठं नुकसान जर काय झालं असेल, कीर्तनं बंद पडे, फार मोठं नुकसान नाही. मंदिरं बंद होते, फार मोठं नुकसान नाही. माणसांनी आत्मिक परमार्थ केला, मानसिक पूजा केली. सगळ्यात मोठं नुकसान जर काय झालं असेल तर या लहान मुलाचं झालं. मी बिघडायचे चान्स सांगतो आपल्याला. बिघडे कसे लेकरं. काय झालं माहीत आहे, या लॉकडाऊनमध्ये एक गोष्ट इतकी चुकीची घडली की 10 वर्षानंतर ज्या लेकराच्या हातात वस्तू यायची होती ती 10 वर्ष अगोदर आली, मोबाईल. याचा 2 वर्षानंतर परिणाम तुम्हाला जाणवणार. मोठा झाला, लाड करता करता तो इतका बिघडा, अनाचार करायला लागला, भ्रष्टाचार करायला लागला, व्याभिचार करायला लागला. मंडळी, मुलगा जन्माला आल्यावर कधीच पेढे वाटू नये. ज्याचं लग्न झालं त्याला मुलगा होणार. कधीच पेढे वाटू नये. पशुपक्ष्याला होतात, माणसाला काय नवल आहे. मग पेढे कधी वाटावं माहीत आहे. 60 वर्ष ड्युटी केली, रिटायर झाले, हातपाय थकले. 60 वर्ष ड्युटी करून पेन्शन बंद झाल्यानंतर जो मुलगा सांभाळतो, मग त्या मुलाच्या नावानं पेढे वाटावं. त्याचं खरं सार्थक झालं. तेव्हा बिघडा, आत्मदेवानं सांगितलं, अरे तू नव्हता त्यावेळेस मी आनंदी होतो. स्वर्गासारख्या घराला तू नरक करून टाकलं बाबा. मी म्हणील तो न्याय, मी म्हणील तो नीती, मी म्हणील तो धर्म. आता या मुलाला कंटाळून तो आत्मदेव वनात गेला. बसून घे खाली. दीपक तिला बसव खाली. वनात गेला. जो गोकर्ण होता ना, त्याने उपदेश केला. देहंस्ति मांस रुधिरे अभिमतिं त्वजत्तम जाया सुतादिषु सदा. आत्मोपदेश केला, वनात निघून गेला. आता जो त्रास बापाला द्यायचा हा धंदुकारी, तो त्रास त्या माईच्या वाट्याला आला. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. फसलो होतं नवऱ्याला, आता स्वतः फसली. कोणतीही चुकीची गोष्ट करत असताना आपण विसरून जातो मंडळी की याचं फळ चुकीचं आहे. जी गोष्ट करताना आनंदी एखाद्या गोष्टीची सुरुवात जर चांगली असेल तर तिचा शेवट फार भयानक असतो. आणि एखादीची जर सुरुवात जर वाईट असेल तर त्याचा शेवट खूप चांगला असतो. हिला आनंद झाला होता, ते फळ गायला चारलं. मी फसवलं. स्वतः फसली. आता हिच्या वाटेला त्रास आला. अनाचार करणारी माणसं, व्याभिचार करणारी माणसं मायेचा बापाचा विचार करत नाहीत. रक्त असतं, ते रक्त कधी ना कधीतरी प्रभाव दाखवणार. जे अल्कोहोल ज्या रक्तामध्ये निर्माण होतं ते रक्त कधी ना कधीतरी त्या गोष्टीचा गुण दाखवणार. ज्या वेश्येकरता चोरी करायचा ना मंडळी, तो त्या वेश्येने विचार केला, हा चोरी करतो, आपल्याला पैसे आणून देतो, ती अनाचार करणारी होती. चुकीची माणसं मंडळी ही चुकीचीच असतात. सज्जन माणसाची वैरत्व करावं, पण दुर्जनासोबत कधी मैत्री करू नये. सज्जन माणसासोबत भांडण करावं, त्याचं भांडण करणं सुद्धा आम्हाला चांगलं असतं. रामेश्वर भट्टांनी तुकोबरायासोबत भांडण केलं, नीट आहे का? गाथ्यात नाव आलं. दुर्जन माणसासोबत मैत्री अजिबात करू नये. दुर्जन माणसं ही दुर्जनच असतात.
त्या वेश्येने विचार केला कधीतरी हा पकडल्या जाणार, सीबीआय चौकशी होणार आणि हा आपलं नाव घेणार. आता सध्या माल हातात आलाय, याचं काम तमाम करून टाकू. पैसे घेतले आणि वैश्याने त्याची हत्या केली आणि ज्या घरात केली त्या घरात पुरला. नारद, ज्या घरात पुरला ना, जी माणसं मरताना व्यवस्थित मरत नाहीत ती माणसं समाधानी होत नाहीत. भूत झाला, पिशाची योनीत गेला, फिरू लागला, कोणाला त्रास द्यायचा. असमाधानी माणसं होऊन जी माणसं मरतात ना मंडळी, ती माणसं तापत देत असतात. अपघात झालेली, खून केलेली ही माणसं खूप त्रास देत असतात. बरीचशी माणसं अशी म्हणतात की जगात भूत नाही. भूत आहे की नाही? भूत आहे की नाही? झोपल्या की काय, भूत आहे की नाही? तुम्ही पाहिलं का भूत? या गावातल्या भरपूर मंडळींनी भूत पाहिले, महिला मंडळींनी खूप पाहिले. ते भूत असतं ना, भूत आहेच मंडळी, नाही असं नाही. ज्ञानोबराची ओवी आहे, देहाची जवनिका फिटली, भूतत्वाची प्राप्ती झाली. भूत आहे. माणूस मेल्यानंतर जो माणूस असमाधानी झाला आणि समाधानी होऊन मेला, तो पिशाची योनीत जातो. तो समाधानी झाल्यानंतर पितर योनीत जातो. माऊलीची ओवी आहे. हे भूत वेगळं, जे बिबीच्या झाडावर असतं, लिंबाच्या झाडावर असतं. आणि सरासरी भूत बघा तुम्ही, गाठा झाडावर असतं. येळूच्या झाडावर कधी भूत पाहिलं का तुम्ही? जिथं गाठ आहे तिथं ते राहतं. ते पंढरपूरला एक भूत आहे, ते भूत सगळ्यांनी पाहिलं. त्या भूताचा कलर सुद्धा याच भूतावानी आहे. ते सुद्धा धरतं, ते सुद्धा धरतं. पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे. जो माणूस त्याच्या वाटेला जातो तो धरतो त्याला. हे फिरायला लागलं. भूताचा आवाज कधी ऐकलं का तुम्ही? एक दिवस हा गोकर्ण घरी आला आणि घरी आल्याबरोबर भूताचा आवाज मी तर नाही ऐकला बापा कसा असतो ते. चित्र विचित्र असा वेगळा प्रकारचा आवाज तो काढायला लागला. गोकर्णानं विचारलं, कोण आहे तुम्ही? कोण आहे तुम्ही? या धुंदुकारनं सांगितलं, मी तुझा भाऊ आहे, जो कधी तुझ्या मनानुसार वागलो नाही. मी तुझ्या कधी विचारानुसार वागलो नाही. कृपा करून मला या योनीतून मुक्त कर. मुक्त करण्याकरता एकमेव उपाय म्हणून या गोकर्णाने श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं. मंडळी, कथा सुरू झाली. राजे नारद, भूतासाठी कथा सुरू झाली. भूतासाठी कथा सुरू भूता करता झाली, पण भूताला थोडीच ऐकता येते. तसे तुम्ही मंडपात येऊन बसलात पदर डोक्यावर घेऊन, किती सुंदर दिसतं पहा बरं. पदर डोक्यावर घेतल्यावर शूटिंगमध्ये येतं ते पडू देऊ नये असं माझं मत आहे. साडी 5,000ची घेतली, 5,000 किंमत त्या साडीची नाही, त्या पदराची असती. जशी तुम्ही बसलात मंडपात तसं भूत बसत नाही मंडपात. ते भूत आलं आणि अशी सप्तग्रंथीची एक बास होती. बास बांबू होता, त्या 7 गाठीच्या बांबूमध्ये येऊन ते भूत बसलं. पहिला दिवस झाला, पहिली गाठ फुटली. दुसरा दिवस झाला, दुसरी गाठ फुटली. माझ्या माईंनो बापानो, आपल्या ठिकाणी तर 7 गाठी आहेत. 7 गाठी आहेत, 7 दिवस आहेत. शरीराच्या बाहेर 7 गाठी, शरीराच्या आत 7 गाठी. ह्या ज्या दिवशी फुटतील त्या दिवशी आमच्याकरता विमान येईल. दुसरा दिवस झाला, तिसरा दिवस झाला, 5वा 6वा 7वा झाला. सप्तग्रंथीचा बाज फुटला. नारद, भूत योनीमध्ये गेलेला धुंदुकारी मुक्त झाला.
ही कथा त्या भक्तीनं ज्ञान वैराग्यानं ऐकली. ते उठून उभे राहिले. ज्याच्या करता त्यांनी कथा केली होती दृष्टांतामध्ये सिद्धांत झाला. दृष्टांत सांगितला, सिद्धांत पटवून घेतला त्यांनी. भक्ती झाली म्हातारी, ज्ञान वैराग्य झाले तरुण. ही दोन लेकरं मोठी झाली, तरुण झाली. आणि माणूस तरुण हा कुठं शोभून दिसतो माहीत आहे? लक्ष द्या इकडं. माणूस तरुण हा कुठं शोभून दिसतो? पानपट्टीवर. तरुण माणूस हा पानपट्टीवर शोभून दिसत नाही, धाब्यावर शोभून दिसत नाही. जो तरुण आहे ना तो या मनपात शोभून दिसतो. बघा तुम्ही सगळे तरुण आहे ते किती शोभून दिसतात. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. आम्हाला आनंद झाला मंडळी तुमच्या गावातलं कालचं स्वरूप पाहून. यावर्षी आपलं 3रं वर्ष आहे भागवताचं. ही सगळी मंडळी मी तुम्हाला बोललो ना, कानातून आणि डोळ्यातून परिणाम होत असतो माणसावरती. हा जो युनिफॉर्म आहे ना हरिपाठाचा, हे काय डिक्शनरीमध्ये वाचून यांनी परिधान केला का? त्या महिला मंडळीचा युनिफॉर्म त्यांनी पाहिला, हरिपाठ पाहिला आणि यांच्या पण डोळ्यांनी पाहिला आणि यांच्या मनामध्ये निर्णय झाला आपण पण हरिपाठ करू. हे तर फळ असतं सत्याचं. ओंकार महाराज म्हणले यावर्षी आपलं काही काम नाही महाराज, यावर्षी आपलं काहीच काम नाही. आणि आम्हाला संधी कुठं दिली राहते तुम्ही हरिपाठात? आमचे चांदू महाराज म्हणायला लागले, महाराज गाव दिसतं लहान पण लय दिसतं महान. तरुण दिसतो तो सप्त्याच्या मंडपामध्ये शोभून. हे ज्ञान वैराग्य तरुण झाले, नाचायला लागले डीजे समोर नाही. आजच्याही तरुणाला आज दिसतो आवाज वाढव डीजे तुला माईची शपथ आहे, पण नाचू कीर्तनाचे रंगी हे नामदेव महाराज म्हणणारे दिसत नाही त्यांना. ते नाचायला लागले. श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. आम्हीच काही गुत्त घेतलं नाही सत्याचं मंडळी. तुम्ही टाळी तर वाजवायचं काम करा. कीर्तनी वैसोनी जो करील कोणी टाळीची टाळा टाळी त्याला सकाळी यम कवटाळी. यमानं जवळ येऊ नये असं जर वाटत असेल तर टाळी वाजवा. वाजवा की किती मस्त वाटते बघा. घोडा छाप नाही चालणार, तालात लईमध्ये म्हणायची. हे नाथ नारायण वासुदेवा, नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा.
कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा एखाद्या गायकानं जर सुंदर भजन म्हणलं तर टाळी वाजवली पाहिजे. का माहिती? आमच्या मायबापांनी दुसऱ्याचं कौतुक करायचे संस्कार आमच्या मनात भरून दिले, याचं ते दर्शन आहे. राजे, इतकी महान ही कथा आहे. महात्म्य सांगितलं, प्रथम स्कंद सुरू झाला मंडळी. 20 ते 25 मिनिटाला असं भजन झालं पाहिजे की सगळी झोप उडून गेली पाहिजे, आणि ते सर्वांनी मिळून करायचं असतं. केवळ यांनी नाही ना आम्ही नाही, सर्वांनी सहभाग करायचा. प्रथम स्कंदाला सुरुवात केली. सूतजी महाराज म्हणतात, सूत उवाच. कोणताही ग्रंथ पहा तुम्ही, कोणत्याही ग्रंथामध्ये वंदन आहे, नमन आहे. ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी पहा, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमति प्रकाशु. वंदन आहे. रामायण पहा, एकनाथी भागवत पहा, पण व्यासांनी भागवतामध्ये वंदन कोणी देवाला केलं नाही, फक्त एका गोष्टीला वंदन केलं. त्याचं नाव आहे सत्य. सत्यम परम धीमहि. व्यास म्हटलं, एखाद्या जर देवाचं वंदन केलं असतं तर कोणी म्हणजे कृष्णाचं वंदन केलं तर हा कृष्णपर ग्रंथ आहे. एखाद्या रामप्रभूचं वंदन केलं तर म्हणतील रामपर ग्रंथ आहे. एखाद्या देवीचं वंदन केलं तर म्हणतील हा देवी पर ग्रंथ आहे. शंकराचं वंदन केलं तर लोक म्हणतील हा शंकर पर ग्रंथ आहे. कुणालाच वंदन आहे म्हणजे सत्याला वंदन करू. सत्यम परम धीमहि. लोकांचं सगळ्यात शेवटचं पद सांगितलं तर मंडळी आपल्याला. या भागवतातल्या प्रथम स्कंदातल्या प्रथम श्लोकाचं टॉप सिक्रेट म्हणजे हा शेवटचं पद आहे, सत्यम परम धीमहि. सत्याला वंदन केलं. का वंदन केलं माहिती आहे? सत्य साक्षात धर्म आहे. धर्म न दूसर सत्य समाना. आगम निगम पुराण बखाना. परहित समजिन के मनमानी. वाल्मिकी रामायण सांगते की धर्म म्हणजे काय. सगळ्यात पहिली गोष्ट धर्माला समोर ठेवली.
जगामध्ये फक्त 10% लोक चांगले असतात, नीट आहे का? माझ्याकडे लक्ष द्या, तर मला जड जातं हे. हनुमान मंदिर आहे तुमच्या गावात. हा कोण माहित आहे? पवन तन्न बल पवन समाना समाना, पवन पुत्र आहे. विचित्र आहे, ब्रह्मचारी आहे. रोज दिवा नेता की नाही या देवाला? तुम्ही नेता की नाही? तुम्ही काय नाराज आहेत का माझ्यावरती? सुट्टी बिट्टी काय नाही बरं मंडळी. सुट्टीसारखं काय वातावरण पण दिसणं झाले. छान कथा ऐकतात. 12 ते 6 कथा असते मस्त. इतकं सुंदर वातावरण असल्यानंतर ज्याचे पाय दुखतात, ज्याची कंबर गळून आली, त्यांनी बिंदास माझ्या समोर पाय लांब केले काही हरकत नाही. ज्याला झोपेल तर झोपले तर मी काय म्हणणार नाही. झोपायचं दार तर हेच आहे, सुखी मी निजलो गा. या देवाला दिवा आपण नेतो. हा देव जो आहे पवन पुत्र हनुमान, हा दिवा त्याच वेळेस स्वीकारतो मंडळी ज्यावेळेस गावात कोणतरी पतिव्रत आहे. जगामध्ये, तालुक्यामध्ये, गावामध्ये फक्त 20% लोक असतात शहाणी, 80% फक्त येडी असतात, अज्ञानी असतात. फक्त झेंडा घेऊन असतात ती माणसं, हातात झेंडा असतो त्यांच्या. जी 20% लोक शहाणी असतात त्या 20%मध्ये 2 पार्ट्या तयार होतात. एक पार्टीमध्ये सत्ता करायचा, एक पार्टीमध्ये नाही करायचा. मग हे 80% काय करतात माहिती आहे की नाही? ज्या पार्टीचा प्रभाव वाढला त्याच्याकडून झेंडे घेऊन उभे राहतात. आणि तुमचेच 20% लोक फक्त असतात जगामध्ये. गावामध्ये कोणतरी परमपतिव्रता आहे म्हणून हा प्रभू देव तुमचा दिवा स्वीकारतो, नाही तर स्वीकारित नाही, तो इस्तो वाटत. आजही सत्याच्या मार्गाने जीवन जगणारे लोक आहेत म्हणून हे सगळं चालू आहे. 20 माणसावरती केस व्हावी, 20 लोकांवरती. 20 लोकांमध्ये 19 बाजूला एकटा जर एखाद्या आमदाराचा मुलगा असेल तर त्या 20 लोकांवरती केस होत नाही. 20 निर्दोष सुटतात का? 19 सोडून एकटा तो एका मोठ्या माणसाचा मुलगा आहे ना, त्याच्यामुळे ते 19 लोकांची सुटका त्याला करावी लागली. आजही सत्याच्या मार्गाने जीवन जगणारी माणसं जगात आहेत म्हणून एक जग चालू आहे. इतका अनाचार वाढा, भ्रष्टाचार वाढला, लोकांचा भूकंप का होत नाही? आमदाराची आहेत ना काही भजन करणारी, त्यांना टिकवायचंय ते. ज्या सगळे लोक संपत्तील चांगली मंडळी त्याचे भूकंप होणार, मरणार लोक. सज्जनामुळे चालू आहे सगळे हे. सत्यम परम धीमहे. सत्याला वंदन केलं, धर्माला वंदन केलं. नाही असत्य समपातक पुंजा. तुलसीदास महाप्रभू म्हणतात सत्याशिवाय दुसरा धर्म नाही. धर्म न दुसर सत्य समाना. आगम निगम पुराण बखाना. आगम निगम पुराण धर्माला वंदन केलं. एक आहे धर्म, नीट आहे का? दुसरा आहे परमधर्म.
दुसऱ्या श्लोकामध्ये परम धर्माला वंदन केलं. धर्म प्रोचित कैतवो अत्र परमो. धर्म म्हणजे परमात्मा आणि परम धर्म म्हणजे त्या परमात्म्याची कथा. नीट आहे का? एका दिवशी सांगते ही कथा नेमकी जन्माला कशी आली, हिचा जन्म कसा झाला. प्रत्येक गोष्टीचा जन्म असतो. ज्ञानेश्वरी कशी जन्माला आली, गाथा कसा जन्माला आला, गीता कशी जन्माला आली, भागवत कसं जन्माला आलं. ती म्हटली निगम कल्पतरोर गलितम फलम सुखमुखात द्रव अमृत संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भुवि भाविका. एखादा वृक्ष असतो आंब्याचा, आंबा इतका सुंदर आंबा, आता राहिले नाही आंबे, सगळे तोडून टाकले लोकांनी आंबे. काय आंबे होते माझ्या लहानपणी, या इकडं चोरून खायचो मी. काट्या लावायचे लोक, ह्या मंडळीचे आंबे असायचे बघा तिकडं, जारांनी बाबाचे, चिलकर मंडळीचे. इतके सुंदर कलमी आंबे, त्याला काट्या लावायचे. चांगल्या माणसाला काट्याच असतात, मग आंब्याला असो की माणसाला असो. हो, आंबा आहे म्हणे. आंब्यात जसा आंबा असतो त्याला एक फळ येतं, इतकं सुंदर फळ असतं, ते फळ खूप गोड लागतं. तसं आंब्याचं पिकलेलं फळ, त्या आंब्याचा सार. निगम कल्पतरोर गलितम फलम. निगम माने वेद, आणि त्या वेदाचं पिकलेलं फळ म्हणजे भागवत. संपूर्ण वेदाचं सार म्हणजे भागवत. काहो महाराज, हे भागवत लय गोड आहे का? आंबा जसा आंबा गोड असतो, पण त्याच्यात गिठोडी असते, शिल्पा असतो, पण हा गोड आहे का? हा तर खूप गोड आहे. अजून पुन्हा त्यात गोडवा भरला, दुधात केशर टाकल्यानंतर कसं सुंदर दिसतं की नाही ते, त्यामध्ये अजूनही गोडवा भरला म्हणे. आंबा गोड असतो, नीट लक्ष द्या. आंबा इतका गोड असतो पिकल्यानंतर, चैत्र वैशाखामध्ये इतका गोड असतो. तो वैशाखामध्ये आम्ही खातो पाडाला आल्यानंतर. तो आंबा पिकल्यानंतर गोड लागतो. मग ज्या आंब्याला तो आंबा लागला, नीट ऐकलं तर कळेल, जिथून तो जन्माला आला म्हणजे आंब्याच्या झाडापासून आला, त्या आंब्याचा पाला तोंडात घातल्यानंतर गोड लागतो का? त्या आंब्याला लागलेलं ते फळ आहे ना, ते खूप गोड लागतं. नाही, तसं नाही जमणार. आंबा गोड लागला म्हणून खाला, आनंद दिला त्यानं, मधुर आहे तो. ज्याला लागला त्याचा एखादा फाटा तोडून खायची, लागतं का गोड ते? नाही. रसभूता फलाकृती, संपूर्ण वृक्षाचं सार त्या आंब्यात उतरतं. ते आंबा इतका गोड होतो, पाहिल्या पाहिल्या पाणी सुटतं तोंडाला. इतका सुंदर आंबा म्हणे, आणि त्याला पोपटानं चोंच मारली. पाकर खाता तोड का? उष्ट खाऊ नये कोणाचं. उष्ट का? आपण पाकर खातात आंबा का खातो? आपला समज असा आहे की पाखरान खाल्ला आंबा आंबट नसतो. हा आंबा पहिला गोड, आणि या आंब्याला एका सुखदेवाची चोंच लागली. हा इतका सुंदर झाला, इतका सुंदर झाला, याच्यात छिलका नाही, गुठली नाही, आणि हा आंबा आपल्याला खायचा आहे. कुठपर्यंत? आलयम मोक्षपर्यंतम. मी तुम्हाला काल बोललो की नाही? तेच महाराज, तेच गीत, तेच ग्रंथ, तोच मंडप, तीच सिस्टीम ऐकणारे तेच. चला की भागवताला नाही, आम्ही ऐकलं, गेल्या वर्षीच ऐकलं. ज्याला यायचं नाही ते काही पण कारण सांगतात. नाही का? कारण आहे का? ज्याला यायचं नाही ना, ती माणसं काही पण कारण सांगतात. गेल्या वर्षी महाराज आहे वाटतं की त्याच ऐकलं. आपल्याला सांगितलं राहते की एकदा जेवल्यानंतर पुन्हा जेवायची गरज आहे की नाही? का तर जगायचंय. मोक्षपर्यंतम आमचा स्वभाव झाला पाहिजे मंडळी. ते हे जे मोबाईल आहेत ना,
हे चांगले पण तितकेच आहे आणि वाईट पण तितकेच आहेत. सतत सतत आमच्या इंद्रियाला सवय लागली पाहिजे चांगलं ऐकायचं. चांगलं ऐकता ऐकता मरण यावं ही अपेक्षा घेऊन ऐका. सकाळी जेवण केलं संध्याकाळी जेवण करतो आपण का तर जगायचंय. गेल्या वर्षी ऐकलं मग या वर्षी ऐकायचं का तर मरायचंय. मोक्षपर्यंत हे पिया म्हणे. इतका सुंदर हा ग्रंथ आहे. संपूर्ण महती सांगितली आणि सूतजी महाराजांना 6 प्रश्न विचारले. नीट ऐका. गोपाल श्रीकृष्ण भगवान की जय. महाराज आमचा पहिला प्रश्न आहे आमचा, कल्याणाचा मार्ग कोणता आहे? आम्ही कोण्या मार्गाने गेलो म्हणजे आमचं कल्याण होईल? आमचा दुसरा प्रश्न असा आहे, आम्ही जातो हनुमंताच्या मंदिरामध्ये. हे बाई हनुमंताचं मंदिर आहे. या मंदिरामध्ये मंदिर हनुमंताचं, पण त्या मंदिरामध्ये मूर्ती ज्ञानोबाची आहे, तुकोबाची आहे, शंकराची पिंड आहे. नेमकी कुणाची पूजा करायची? नीट ऐका बरं मंडळी, नीट ऐका. तुमचं मन विचलित झालं. जी गोष्ट तात्विक असते ना ती ऐका जड जाते. जिथं घाण असते तिथं माशा जास्त असतात. कळलं का? बघा, कीर्तनामध्ये विनोद, कीर्तनामध्ये संगीत तितकं असावं जितकं जेवणामध्ये लोणचं असावं. लोणचं खाऊन पोट भरत नाही, पापड खाऊन पोट भरत नाही, त्याला जेवावं लागतं. मी त्या एका 6 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न आहे कल्याणाचा मार्ग कोणता? आमचा दुसरा प्रश्न आहे कुणाची पूजा करायची आणि कुणाची नाही करायची. आमचा तिसरा प्रश्न आहे गीतेमध्ये देवाचं नाव आहे अजन्मा, मग त्याचं नाव राम का बरं ठेवलं? प्रश्न कसा झाला? तुम्ही म्हणाल देवाचा जन्म होत नाही, देवाचा अवतार होतो. देवाचे अवतार तरी किती? कोणी म्हणतं 7 अवतार, कोणी म्हणतं 8 अवतार, कोणी म्हणतं 20 अवतार, कोणी म्हणतं 24 अवतार. नेमके अवतार आहेत तरी किती? महाराज शौनकादी ऋषींनी आहेत तरी किती अवतार? आमचं समाधान करा महाराज, आमचं समाधान करा तुम्ही. आमचा 5वा प्रश्न आहे, सार सांगा आम्हाला. अल्पाक्षर संदिग्धम, थोड्या वेळामध्ये काहीतरी चांगलं सांगा. आमचा 6वा प्रश्न आहे, कृष्ण परमात्मा आले धर्म स्थापित करण्याकरता. परमात्म्याने धर्म स्थापित केला. अकासुर, बकासुर, केसी, धेनुकासुर, पुतना, अरिष्टासुर, कंस मारले. उद्धवाला शेवटचा संवाद केला परमात्म्याने. देव निघून गेले. धर्म किम शरणम गतः, धर्म नेमका कुणाला शरण गेला? हे 6 प्रश्न आमचे आहेत. या प्रश्नाचं उत्तर द्या. संसारातला अनुभव आणि परमार्थातला अनुभव नीट ऐका. आमचे हे 6 प्रश्न आम्ही तुमच्या समोर मांडले, कुणासमोर मांडले नाही. काही पण कुणासमोर मांडू नये मंडळी. संसारातल्या तर गोष्टी कधीच कुणासमोर मांडू नये. मांडायचं असेल तर परमार्थातलं मांडा. मानवी जीवनाचे 2 पैलू आहेत, हे नीट लक्ष द्या माझ्याकडे. एक पहिलं प्रांत आहे संसार आणि दुसरा प्रांत आहे परमार्थ. 80-85 वर्षे वय झाले की माणसाला हिंडगोद्या स्वभाव होतं त्या माणसाचा, म्हाताऱ्याचा. ती म्हातारी माणसं शोधत असतात. माणसं कुणासमोर पण काय मांडू नये याच्यावर बोलतो बरं मी. 80-85 वर्ष वय झाले की माणसं शोधतात, काय होतो मी, काय झालो मी. वाघासारखं जगत होतो, आज माझी काय दशा झाली. काय किंमत होती मला समाजामध्ये. माणसं संसारातला अनुभव जगासमोर मांडतात. नीट ऐका, मांडू नये. काय किंमत होती मला, माझी सगळी किंमत माझ्या मुलांनी कमी केली. मुलगा किंमत देत नाही. का देत नाही तर माझी पत्नी मला किंमत देत नाही. आणि त्यांच्या पाहून सुना मला किंमत देत नाही. हे तुम्ही सांगताना जगात मंडळी
सांगू नका, काही फायदा होणार नाही, अजिबात फायदा होणार नाही. संसारातलं जगात सांगण्यासारखं काहीच नाही. हर आंसू आंख में मत लाया करो, हर आंसू आंख में मत लाया करो, हर बात सबको मत बताया करो. लोग हाथों में ही नमक लेके फिरते हैं, हर जखम दूसरों को मत दिखाया करो. हे जे तुम्ही सांगता संसारात अजिबात सांगू नका, यानं तुमची किंमत वाढणार नाही, किंमत कमी होईल. पुन्हा म्हणतात जाऊ दे ना म्हातारी, लय आपली बदनामी करायली, मरू दे. पहिल्यापेक्षा डाऊन झालं मार्केट तिथं. संसारातला अनुभव सांगसा, संसारातलं काही माणसा तर दुःख मिळेल, परमार्थातलं काही माणसा तर सुख मिळेल. आम्ही तुमच्या समोर मानलं की संसारातलं काही नाही मानलं, आम्ही परमार्थातलं मानलं. आपलं सगळं भागून होणार नाही, तर सगळे कथा नाही होणार, होतच नाही, कुठंच होत नाही. 6 प्रश्न सांगितले तुम्हाला, मी 6 प्रश्नाचं उत्तर द्या. आम्हाला अपेक्षा आहे की तुम्ही द्याल. कोणतीही अपेक्षा घेऊन कोण्या माणसाकडे जाऊ नये. चांगली गोष्टी घेऊन जर एखाद्या वाईट माणसाकडे गेला तर चांगुल पण नष्ट करून तो वांगुल पण निर्माण करेल. आणि एखादी वांगली गोष्ट जर चांगल्या माणसाकडे घेऊन गेला तर तो चांगला माणूस तुमच्या वांगल्या गोष्टीला पण चांगलं करेल. ठीक आहे, तुम्ही 6 प्रश्न विचारले, तुमचा अधिकार आहे, तुम्ही विचारायचं नाही बरं. हे 6 प्रश्न, या 6 प्रश्नावर भागवत आहे सगळं. मला असं वाटतं हे 6 प्रश्नाचे उत्तर देण्याच्या अगोदर माझ्या प्रभूला वंदन करूया. जे भागवताचे आचार्य शुकदेव स्वामी, त्यांना वंदन करूया. काय जीवन आहे माझ्या प्रभूचं. शुकदेवांचा काय अधिकार कमी नाही. हे शुकदेव स्वामी गर्ग संहितेमध्ये असं वर्णन आहे की राधाराणीच्या कुशीत खेळायचे मांडीवरती. एक दिवस किशोरीनं सांगितलं, शुकदेव तुम्ही मृत्यूलोकात जा, भागवत धर्माचा प्रचार जनाजनात करा. शुकदेवानं सांगितलं, ना बाबा ना, दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया. त्या मृत्यूलोकावरची ती माया खूप विचित्र आहे, मला जायचं नाही. पण आता किशोरीनं आज्ञा केली. शुकदेव स्वामी प्रगट झाले, नीट आहे का? कुठे प्रगट झाली माहित आहे? हिमालय पर्वतावरती का अंड्याच्या रूपामध्ये त्यांनी जन्म घेतला. अंड्यामध्ये, इकडे लक्ष द्या, अंड्यामध्ये जन्म घेतला. बर्फीला प्रांत, थंडगार हवा, हे बिघडलं सगळं. थंड हवा लागाय म्हणून पोपटी निघून गेली, त्या अंड्याला सोडून निघून गेली ती. आता ते बिगलीत अंड पडलेलं आहे. त्या अंड्याच्या समोर शंकराचा आश्रम, शंकर परमात्मा नीट बसले, समाधिस्थ झाले, ध्यानामध्ये मग्न आहेत. ती पाठीमाग अंड आहे. ज्या मातेनं त्या अंड्याला जन्म दिला ती माता निघून गेली. आता ते अंड आहे, ते परिपक्व कधी होणार, कधी जन्म होणार त्याचा. शंकर परमात्मा समाधिस्थ झाले. जिथं काहीतरी चांगलं होतं ना मंडळी, अगोदर तिथं नारदाचं दर्शन असतं. नारद, आमच्या परिभाषेमध्ये नारद जो हा शब्द आहे तो फक्त कळीचा नारद एवढाच आहे. काय आमची बुद्धी, काय आमची लोकलिटी. आजही आम्हाला वाल्या कोळी दिसतो, वाल्मिक ऋषी दिसत नाही. नकारार्थ निगेटिव्ह जीवन झालं आमचं. हे जे नारद आहेत ना, नारद ज्याको बात भगवान भी नारद करो नारद, ज्याचं मत देव सुद्धा रद्द करत नाही ते नारद. हे नारद म्हणजे देवाचं मन आहे. नारद आले, शंकर परमात्म्याजवळून
आश्रमामध्ये गेले. पार्वती माता देवपूजा करत होत्या. पार्वती मातेने सांगितलं, या नारद या, बरेच दिवसांनी तुम्ही आले, कधी येत नाही, काय झालं? नारदाने सांगितलं, कशाला येऊ, मान नाही सन्मान नाही म्हणे, जिथं मान पान नसतं तिथं जाऊ नये, एकमेकाच्या प्रती प्रेम अजिबात राहिले नाही म्हणे. सुर नर मुनी करे सब रीती, स्वार्थ लाग करे सब प्रीती. सगळे लोक प्रेम करतात, स्वार्थापुरतं प्रेम करतात, कशाला येऊ मी? नारदाने सांगितल्याबरोबर पार्वती माता म्हटले, असं काय देवानी बोलता, मी येऊ कशाला देवी? भाव नाही, भक्ती नाही म्हणे, कामापुरतं लोक प्रेम करतात. नवारे पत्यु कामाय प्रियानि भवन्ति, आत्मनस्तु कामाय प्रियानि भवन्ति. नवारे पत्यु कामाय सर्वाणि प्रियानि भवन्ति. या श्लोकाचा अर्थ असा आहे, पत्नी सुद्धा पतीवरती प्रेम करते की पतीवरती नाही, तिच्या स्वार्थावरती प्रेम करते. देवी, स्वार्थपर प्रेम आहे. ऐक प्राण्या तुला सांगतो, उत्तम नरदेही, मायेचा पसारा जगात नाही. सगळं स्वार्थ आहे मंडळी. बाप रडे रे लेकासाठी, रडे धाई धाई. देवी, बाप रडे रे लेकासाठी, रडे धाई धाई. काम करता लेक गेला करावगत काही. ऐक प्राण्या तुला सांगतो, उत्तम नरदेही, करुणानं मला शिकवण दिली. आपण कोण्या झाडाचा पाला मंडळी? 35 लाख पेमेंट होते एका माणसाला, 35 लाख महिना, त्याला झाला करोना. त्या करोनानं खूपच काही शिकून गेला मला तो. इनबाईला धडा शिकवला, वरमाईला धडा, नवरदेवाच्या बापाला, नवरीच्या माईला, नवरदेव नवरीला. ना व्हिडिओ शूटिंग, ना कॅमेरा, ना मंडप, ना डेकोरेशन, ना कुछ नाही. सकाळी 4ला लग्न, इनीच्या डोक्यावर पापड नाही, बिना पापडाची. 35 लाख पेमेंट होता एका माणसाला, 35 लाख. त्याला झाला करोना. कुत्र्याला जशी भाकर टाका ना तशी भाकर त्याला मिळत होती. मायेचा पसारा जगात आपलं कोणी नाही. बहीण रडे रे भावासाठी, रडे धाई धाई. बहीण रडे रे भावासाठी, रडे धाई धाई. रडते रे बाबा. दिवाळीचा सण आला, चोळी अंतरली बाही. दिवाळी आली आता पैठणी कोण घेणार? ऐक प्राण्या तुला सांगतो, उत्तम नरदेही, मायेचा पसारा जगात आपलं कुणी नाही. सब पैसे के भाई, दिल का साथी नहीं रे कोई. फक्त तो देव आहे. सगळे लोक ज्यावेळेस सोडून देतात त्यावेळेस तो देव आपल्याला जवळ धरतो स्मशानात. हे बस शंकर परमात्मा. दिवाळीचा सण आला, चोळी अंतरली बाही. देवी, सगळं स्वार्थाचं प्रेम आहे. भाऊ रडे रे भावासाठी, रडे धाई धाई. रडतो ठीक आहे, पण कशा करता रडतो माहित आहे? माळदावरती चोर आले पाठिंबा नाही. चोरा आले म्हणून पाठिंबा नाही. पत्नी रडे रे पतीसाठी,
नीट आहे का बरं तुम्ही? रडे धाई धाई हो. आरार देवा आता माझं कसं भलं होई. ऐक प्राण्या, तुला सांगतो उत्तम नरदेही, हे जगातली सगळी लोक स्वार्थावर प्रेम करतात देवी, त्यामुळे मी येत नाही. पती पत्नी सुद्धा एकमेकावरती प्रेम करतात, स्वार्थावर प्रेम करतात. म्हातारपणीच का बिघडतं तुमचं? एकमेकाकडे पाहायला लागले तर असे पाहतात, असे डोळे होतात त्यांचे. त्या दोघांच्या मधात एखादा माणूस जर उभा राहिला तर तो जळून खाक होईल. काय पाहायचे तुम्ही तरुणपणी लग्न झालं तर म्हातारपणी का बरं बिघडतं? स्वार्थ संपला देवी, त्यामुळे येत नाही मी. नाराज जाऊ द्या, जगाचं जाऊ द्या, जगातल्या पती पत्नीचं जाऊ द्या, पण आमचं किती प्रेम आहे एकमेकावरती. मी तेच सांगतोय ना देवी. नारद म्हणतात, मी पार्वतीला म्हणतात, मी तेच सांगतोय तुला. सगळं स्वार्थाचं प्रेम आहे. जिथं खरं प्रेम असतं ना देवी, तिथे एकही गोष्ट लपवल्या जात नाही, झाकल्या जात नाही. जिथं मनातलं सांगितलं जातं तिथं नाव प्रेम आहे. गोपाल श्रीकृष्ण भगवान की जय. देवी चहा झालाय, चहा आला म्हणून आता 10 मिनिटाची सुट्टी द्यावीच लागणार आहे. 10 मिनिटाच्या सुट्टीनंतर कथा सुरुवात होईल. फक्त 10. कधी येशील माझ्या घराला विठ्ठला, कधी येशील माझ्या घराला विठ्ठला विठ्ठला, कधी येशील माझ्या घरा. विठ्ठला विठ्ठला, कधी येशील माझ्या घरा. कधी येशील माझ्या घरा. विठ्ठला विठ्ठला, कधी येशील माझ्या घरा. माझ्या घरी आहे गहू ज्वारी, ज्ञानेश्वरी
धारे आहे भगवी झेंडी भगवान की जय. जगाचं जाऊ द्या, आता चहा बंद करा. हे जगाचं जाऊ द्या. काय म्हणे प्रेम आहे आमचं पती पत्नीमध्ये. शंकराचं माझं किती प्रेम आहे. देवी इथं तर जग फसतं. अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम. जे सांगता येत नाही त्याचं नाव प्रेम आहे. तरी पण लोक म्हणतात आमचं तुमच्यावर लय प्रेम आहे. काय मातीचं प्रेम आहे. सांगता येत नाही ते प्रेम. सांग ना. कामनारहितं वासनारहितं वर्धमानम अवचिन्नम. सांगायला बरोबर आहे असलही, पण माझ्या मनातली गोष्ट सांग का म्हणे. मी नारद भक्ती सूत्रामध्ये लिहून ठेवलेली आहे की प्रेमाच्या ठिकाणी 6 गोष्टी असाव्या लागतात. ददाती, प्रतिगृह्णाती, गुह्यमख्याती, वांछति, भुंक्ते भोजयते चैव. देणे घेणे, गुपित सांगणे, गुपित ऐकून घेणे, खाणे खाऊ घालणे. हे 6 गोष्टी असतात ते प्रेमाच्या ठिकाणी. गुपित सांगणे, गुपित ऐकून घेणे हे तुमच्या ठिकाणी दिसत नाही. जिथं खरं प्रेम आहे ना देवी, तिथं मनातली एकही गोष्ट लपवल्या जात नाही. नारद सांगतात पार्वती मातेला
काय बोलता नारद तुम्ही? शंकर परमात्मा प्रत्येक गोष्ट मला सांगतात. आता समाधीमध्ये समाधीमधून उठल्यानंतर आता समाधीत कोण्या प्रभूचं दर्शन झालं ते सुद्धा मला सांगतात. नारद, गुरुमंत्र कुणाला सांगायचा नसतो तो सुद्धा त्यांनी मला सांगितला. देवी, अजून काहीतरी लपवले तुमच्यापासून, हे तुम्हाला माहित नाही. काय लपवले तुम्ही तर सांगा. नारदान सांगितलं त्यांच्या गळ्यामध्ये जी मुंडाची माळ आहे ती माळ नेमक्या कुणाच्या मुंडाची आहे ते सांगितलं का तुम्हाला? ती कुणाची मुंडकी आहे सांगितलं. हे नारदाचं बोलणं पार्वती मातेला पटलं, लवकर पटत असतं. आणि पटल्या बरोबर पार्वती मातेला सांगितलं. ते तर मला नाही सांगितलं. मग कामातीचं प्रेम आहे का तुमचं? तुम्ही म्हणता की खूप प्रेम आहे, खूप प्रेम आहे. ते प्रेम नाही देवी. मुंडाची माळ नेमकी कुण्या मुंडाची आहे, कुणाच्या मुंडक्याची? पार्वती मातेने सांगितलं. मला विश्वास वाटत नव्हता. लोक म्हणत होते शंकर काळा, शंकर काळा. पण आज पटलं म्हणे की खरोखर त्यांनी मला एक गोष्ट नाही सांगितली की त्यांच्या गळ्यात जी मुंडाची माळ आहे नेमक्या कुण्या मुंडाची. येऊ दे त्यांना, उठू दे त्यांना समाधीतून. आता मी विचारते त्यांना. पार्वती मात्या कोक भवनात जाऊन बसल्या. कोक भवन कशाला म्हणतात माहिती तुम्हाला? कोक भवन. कोक भवन म्हणजे जसं आता हल्लीच्या काळामध्ये बेडरूम, किचन रूम, हॉल, टावर हे आर्टिकल जमान्यामधले जसं आहे ना. पूर्वीच्या काळात ते राजे महाराजे ज्यावेळेस घर बांधायचे ना त्यावेळी अशी कोक भवन बांधायची. कोक भवन. ते कोक भवन म्हणजे काय देवपूजा करायचं घर नसतं, ते काय अभ्यास करायचं घर नसतं. ते कोक भवन कशाला म्हणतात माहिती? त्या घरातली स्त्री जर रुसून बसली तर ती त्या घरात जाऊन बसत असते. त्याला कोक भवन. पार्वती मातेने केस सोडे, अलंकार काढले, त्या कोक भवनात जाऊन बसल्या. शंकर समाधीतून बाहेर आले. जाता जाता नारदान सांगितलं, बाबा जा, तुम्हाला आई बोलवते, जा. शंकरानं सांगितलं, आता तुम्ही गेले म्हणजे नक्की ती बोलवणारच ना. जिथं तुम्ही जाता तिथं काहीतरी क्रांतीच करता. शंकर गेले, देवीकडे पाहिलं. पार्वती माता कशा बसल्या होत्या माहिती आहे? हा, बसल्या होत्या ते जरा इकडं तोंड करून, केस मोकळे सोडून, गळ्यातले अलंकार काढून. देवी, काही चुकलं का आमच्याकडून? पार्वती माता सांगितलं, खबरदार, मला तुम्ही बोलू नका, अजिबात बोलू नका. पार्वती मातेने सांगितलं, तुम्ही दिसाय पण काळे ना असाय पण काळे. तरी मला शंका वाटत होती, पण म्हणलं चला जाऊ द्या. तुमचं वागणं, तुमचं दिसणं, तुमचं असणं, तुमचं हसणं हे कितीतरी दिवसापासून चुकीचं दिसायला लागलं मला. आतापर्यंत देवी मी एकही गोष्ट तुमच्या पासून लपवली नाही. आमचं काही चुकलं नेमकं सांगा तरी. मातेनं सांगितलं, तुम्ही सगळं मला सांगितलं. हे गळ्यातलं गिफ्ट कोण दिलं? हे जे गळ्यात तुम्ही हार घातला जो, हे नेमकं तुम्हाला दिला कोण? तुमचं खरं जर माझ्यावरती प्रेम असतं तर तुम्ही हार हा ज्यानं दिला त्याचं नाव सांगितलं असतं. कुणाच्या मनात काही, कुणाच्या मनात काही, काय सांगत नाही. लोक म्हणत होते शंकर काळा आहे, पण जाऊ द्या म्हटलं चला. माझे पती काळे नाहीत, ते मनानं फार सुशील, गुणवान, शीलवान आहे. पण आज मला कळलं, आज माझे नारदानं डोळे उघडले की तुम्ही खरोखर काळे आहेत. देवी, माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे याचं एकमेव प्रतीक काय असेल तरी मुंडाची माळ. खरं प्रेम सांगता येत नसतं. श्रवण, प्रेम,
कीर्तन हा दिखाव्याचा प्रकार नाही बरं मंडळी, हा अस्तित्वाचा प्रकार आहे. हा वाणीचा विषय नाही, हा मनाचा विषय आहे. मुखास्वादनम प्रेम लक्षणम, जे बोलताच येत नाही. मी बोललो नाही देवी, पण आज बोललो, तू सांगितलं विचारलं म्हणून. माझा तुझ्यावरती किती प्रेम आहे याचं एकमेव प्रतीक काय असेल तरी उन्हाची माळ आहे. ज्या ज्या वेळेस तू अवतार धारण करती, अवतार कार्य संपवती, नष्ट होती, इथून पुढे मागचे जेवढे काही जन्म झाले देवी, त्या प्रत्येक जन्मातलं जे तुझं मुंड आहे, जे शिर आहे, ती मी माझ्या माळेमध्ये गुपलेलं आहे, ती माळ माझ्याकडे आहे. पार्वती मातेने सांगितलं नेमकी मीच का अवतार संपवते, तुम्ही का अवतार संपवत नाही. आणि मग शंकर प्रभूने सांगितलं मी का संपवत नाही त्याचं एकमेव कारण मी अमर कथा श्रवण केली. पार्वती मातेने सांगितलं मला पण कथा ऐकायची, ती कथा मला पण सांगा. शंकर परमात्मा सांगत ठीक आहे सांगू, पण तुमची ऐकायची तयारी आहे का? ऐकायचं असेल तर नीट बसा. पार्वती माता नीट बसेल, ज्याला कथा ऐकायची त्याला नीट बसला पाहिजे, सत्ताईट बसला पाहिजे. सावधान सावधानी हटी तो दुर्घटना घटी. हे कळायला 4G लागतं बरं मंडळी. पार्वती मातेने सांगतो तुम्ही जे सांगाल फक्त तुम्ही मला कथा सांगा. 7 दिवस त्यानं कथा ऐकली मंडळी. झाला तो आमचे 70 वर्षे गेले कथा ऐकून. कीर्तन करायची कंबर बारीक झाली कीर्तन करू करू, पण आमच्यात परिणाम काय नाही माहिती आहे. श्रवणस्य विभेदेन, श्रवणात भेद म्हणून फळात भेद. काय माणसं बसली नीट बसत नाही, सतरंजीवर बसली तर सतरंजीच्या दशा काढतात. पखवाच्या जवळ बसली तर पखवाचा जो कणिक असते, जो उंडा असतो, त्या उंड्याचा उंडरच करते, मागूनच करते, गाढवच करते. नीट बसत नाहीत माणसं कीर्तनाला कथेला. कीर्तन करायच्या जवळ बसली तर कीर्तन करायला हार घालतात, त्या हाराची फुलं जर खाली गायला ती फुलं घेतील, चोळतील. म्हणून मोक्ष नाही आम्हाला. तुमची कथा ऐकायची तयारी आहे का देवी? पहिली गोष्ट म्हणजे काही नियम आहेत त्याची. कथा ऐकायची असेल तर एकाग्र चित्ताने ऐकावी लागेल, डोळ्यासहित मनाने ऐकावी लागेल, कानानं. श्रवण म्हणजे फक्त कानानं नाही, ते डोळ्यानं पण करता आलं पाहिजे. पार्वती मध्ये सांगितलं ठीक आहे, कथा सुरू झाली. 3 नियम आहेत म्हणजे कथेची. पहिली गोष्ट अशी, कथा ऐकायची ती चोरून ऐकायची नाही, समोर बसून ऐकायची. दुसरा नियम आहे देवी, कथा ऐकायची तर कथा ऐकत असताना झोपायचं नाही. ती आली तरी तिला जवळ धरायचं नाही, आणि ती येतीच. काय दुर्भाग्य बा कथा करायचं, कीर्तन करायचं. सकाळी हनुमान जन्माचं कीर्तन करा, दुपारा 12 वाजता काल्याचं करा, सांजच्या पारी पूजेचं करा, रात्री 7-8 लोक झोपत येतात. ही का झोपेची माहिती आहे? हिची झोप आहे निद्रा देवी, ही कुंभकर्णाची पत्नी आहे. ज्यावेळेस कुंभकर्णाला प्रभू रामचंद्राने मारलं नाही काय का, मारल्याबरोबर तिने चॅलेंज केलं रामप्रभूला, माझ्या पतीला मारलं. कथा कीर्तनाने झोप काय येते त्याचं कारण सांगते मी. बघा तुम्ही घरी जेवण केलं तर झोप येत नाही, पण इथं न जेवता झोप येते. जेवण करणं बाकी आहे, आपलं जेवण होणं बाकी आहे, तरी पण का झोप येते? त्याचं कारण आहे त्या निद्रा देवीनं वरदान मागितले, चॅलेंज केलं रामप्रभूला. कुंभकर्णाचा वध केला आणि रामप्रभूला तिने सांगितलं तुझं दुकान बंद केल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला सांगते की तुमचं जे दुकान आहे, तुमचा जो धंदा आहे, ते सगळं बंद करेल मी. रामप्रभू सांगते देवी काय करणार बरं तुम्ही? निद्रा देवीनं सांगितलं तुमच्या वैकुंठामध्ये, तुमच्या दुकानामध्ये गिराईक कोणतं येतं? भजन करणारं, कीर्तन करणारं, ऐकणारं. जे कथा कीर्तन ऐकतात तेच वैकुंठात जातं ना.
जिथं तुमचं कथा कीर्तन चालू आहे तिथे मी जे कीर्तन ऐकत जे कथा ऐकत त्या डोक्यावरती जाऊन बसेल मी. ज्याच्या डोक्यावर तुम्ही जाऊन बसले ते कथा काला ऐकील ते तर सुंदर झोप घेईल. रामप्रभू म्हणजे तुम्ही चुकायले देवी. तुम्ही ज्या ज्या कथेमध्ये येसाल त्या त्या कथेमध्ये आम्ही 15-15 मिनिटाला भजन म्हणू. झोपायचं असेल तर कथा ऐकता येणार नाही. उठ जाग मुसाफिर देर भई अब रेन कहाँ जो सोवत है जो जागत है वही पावत है जो सोवत है वो खोवत है. उठ जाग मुसाफिर झोपला तो संपला. देवी दुसरा नियम आहे झोपायचं नाही. तिसरा नियम असा आहे मी कथा सांगत असताना माझी कथा तुला कळते की नाही याच्याकरता प्रत्येक शब्दाचा रिस्पॉन्स द्यायचा नाही. मी सांगितलं की हू करायचं. पूर्वीची माणसं म्हणायची मी काय तुला कथा सांगायलो का हू करायला. कथा सुरू झाली. पार्वती मातेनं मान हलवली. ठीक आहे सगळं मंजूर आहे. कथा सुरू झाली म्हणजे पहिला दिवस दुसरा दिवस तिसरा दिवस चौथा दिवस 5वा दिवस झाला. 6व्या दिवशी आनंद जन्माला आला. 5व्या दिवशी नंद घर आनंद भयो कन्हैया लाल की. पार्वती मातेला इतका आनंद झाला. हळूहळू चिटकुल्याची कथा लागली. कृष्ण परमात्म्याच्या बाललीला द्वारका लीला कंसाचा वध तिनं ऐकला. 6 दिवस पूर्ण झाले. 7वा दिवस होता. त्याची कथा सांगायला 7व्या दिवशी कृष्ण परमात्म्याला उद्धवाने प्रश्न केला देवा कलियुग आहे. इतकं कलियुग विचित्र आहे इतकं विचित्र आहे हे कलियुग. एखाद्याला म्हटलं ना काय सुंदर माणूस आहे काय या माणसाचा आचार विचार उच्चार लगेच माणसं म्हणणार तो तुमचा नातेवाईक असेल म्हणून तुम्ही त्याचं गुणगान गायले. आणि एखाद्या माणसानं म्हटलं हा माणूस खूप नालायक आहे लगेच माणसं म्हणणार तो एकटा नालायक नाही त्याची खानदान नालायक आहे. कलियुगाच्या लोकांची मती झाली ही. याच्यावरती सर्वात्तम उपाय कोणता असेल सांगा. उद्धवाने प्रश्न केला आणि प्रश्न केल्याबरोबर पार्वती मातेला झोप आली. पार्वती माता झोपल्याबरोबर आता पार्वती माता हू 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 करू लागल्या. हू हू करणं पार्वती मातेचं बंद झालं. पार्वती माता झोपी गेल्या. आता मग आता हू हू करणार कोण ना करावं तर कथा बंद. अंड होतं ना मंडळी पाठीमाग पोपटी सोडून गेली होती. ते अंड 5 दिवसांमध्ये डिगलीत झालं. ते प्रफुल्लित झालं. बाहेर आलं पिल्लू. ते पिल्लू आल्याबरोबर ते 5 दिवसामध्ये पिल्लू जरा सशक्त मजबूत झालं. मजबूत झाल्यावर ते बी कथा ऐकायला लागलं. त्यानं पाहिलं पार्वती माता झोपल्या. पार्वती माता झोपल्याबरोबर आता त्याने विचार केला आता यांचं हू बंद झालं. आता त्यांचं हू बंद झालं म्हणजे आता आपल्याला हू करावं लागेल. म्हणून शंकरानं सांगावं आणि त्या पिल्ल्यानं ओम ओम हा जो ओम शब्द आहे ना मराठीमध्ये हो म्हणजे हा हिंदीमध्ये हा आणि संस्कृतमध्ये ओम. ते संस्कृतमधून बोलायला लागलं पोपटाचं पिल्लू. तुम्हाला कल्पना हे तुम्ही तर अमेरिकेतले नाही न कळायला. हे मराठीमध्ये हो हो आणि हा हिंदीतला शब्द झाला हा आणि संस्कृतमधला शब्द झाला ओम. हे तिन्ही एका अर्थाचे शब्द आहेत म्हणजे फक्त भाषा बदलली. शंकरानं कथा सांगायला सुरुवात केली. शेवटचा आरंभ झाला. शेवट झाला. कथेची सांगता झाली. शंकर परमात्म्याने घोषणा केली कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल श्री कृष्ण
भगवान की जय. असं म्हटल्याबरोबर शंकरानं जय घोष केला आणि पार्वती माती झोप उडाली. पार्वती मातीने पुन्हा प्रश्न केला, प्रभू शंकर परमात्म्यानं सांगितलं होती, उद्धवाने प्रश्न केला, कलियुग येणारे हाचा प्रश्न केला कृष्ण परमात्म्याला. कृष्ण परमात्म्याने उत्तर काय दिलं बरं? शंकरानं सांगितलं, इतके वेळ काय तुम्ही झोपल्या होत्या का? तुम्ही हो झोपलेच होते. तुम्ही झोपल्या होते तर हो कोण करत होतं? शिले तर गोटे खेळले तिथं हो महाराज हरिपाठात आहे. थांबा थोडं. देवी हू कोण करत होतं? मग ओम ओम कोण करत होतं? मागं करून पाहिलं मंडळी तर ते पिल्लू आता नाचायला लागलं. पोपटाचं पिल्लू. हे पिल्लू इतकं बिगलित झालं, इतकं प्रफुल्लित आनंदी झालं. शंकरानं पहिला नियम सांगितला होता, चोरून कथा ऐकायची नाही. हे जे ज्ञान असतं ना मंडळी, ज्ञान ते कुणाच्या तरी समोर बसून ऐकावं लागतं, तेव्हा ते विकसित होतं, अवगत होतं. चोरून ऐकल्यानं अवगत होत नाही. कीर्तनाचं कथेचं जर फळ मिळावं असं वाटत असेल तर त्यानं समोर येऊन बसलं पाहिजे. एक माझी नगरसेवक होते माझी, आणि त्यांच्या घरी आमचा मुक्काम होता. म्हटलं पहिला दिवस झाला, कथा सुंदर आहे का? हो म्हणजे लय सुंदर. मी तुम्ही नव्हते. नाही म्हणलं कथा सगळी ऐकली. मी समोर बसले नाही म्हणली नालायक लोक असते समोर. आता त्यांच्यापेक्षा नालायक कोणी असेल का सांगा बरं? कट करा बरं महाराज, सगळं कट करून टाका. कथा समोर बसून ऐकायची, त्याचं फळ भेटतं मंडळी. चोरून कथा ऐकली तू, आणि चोरून कथा ऐकली मी शंकर परमात्मा उठून उभे राहिले लीला करण्याकरता. नीट ऐका बरं मंडळी. चोर कुठला चोर? चोरच्या चोर पुन्हा शिरचोर. चोरून कथा ऐकली उड्या मारायला होय. शंकर परमात्मा लीला करण्याकरता पाठीमागे धावले. ते पोपटाचं पिल्लू उडाला आकाशात. उडाल्याबरोबर ते असं सरस्वतीच्या कडेवरती आलं फिरून हिमालयावर. आल्याबरोबर जिथं व्यासाचा आश्रम होता ना, कितीकांना प्रश्न केला व्यासांना, काय म्हणजे आता आपली चौथी गती प्राप्त झाली, आपलं वय उतारावं लागलं, आपल्याला पुत्र नाही, कधी मुलगा व्हायचा आपल्याला? व्यासांनी सांगितलं, हरिही कल्याणम करोती, हरी तुझं कल्याण करतील देवी. असा शब्द उच्चारला. शब्द उच्चारल्याबरोबर जिनं अपेक्षा केली होती तिला जांभळी आली. तिनं असं तोंड उघडलं. नीट आहे का? तोंड उघडल्याबरोबर ती पळत पळत जे पिल्लू आलं का, शंकर मागं लागले म्हणून, ते पिल्लू कुठं पळाव म्हणून तोंड उघडल्याबरोबर ते पिल्लू पोटात गेलं, तोंडातून पोटात गेलं. आणि पोटात जाऊन किती वर्ष राहिलं माहित आहे? 1 नाही 2 नाही 3 नाही, आपल्याकडे महिन्याचा हिशोब आहे. आपले लेकर आपल्या पोटात किती राहतात? आपल्या पोटात आपले लेकर किती दिवस राहतात? किती महिने राहतात? बोला की अरे 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 अरे. आता हे महिने नाही सांगायचं तर कोण सांगायचं बरं? 9 महिने 9 दिवस हे लेकरू पोटात किती दिवस नाही राहिलं? 12 वर्ष राहिले. 12 वर्षानंतर व्यासाच्या पत्नीने सांगितलं, काय होईल किती सांभाळायचं? ते बाहेर येत नाही, हात हलवत नाही, पाय हलवत नाही, सांभाळायचं तर किती दिवस? व्यासांनी पोटाला कान लावला. आपली मंडळी गर्भवती असताना कधी आपण कान लावला का बरं मंडळी पोटाला? आपल्या कॅलेंडरला तर हे का नेमकं ते बोलायले, रडायले, हसायले हे 9व्या महिन्यामध्ये कान लावला पाहिजे. व्यासांनी कान लावला. मला तो शब्द येत होता, शब्द. नीट आहे का? देवी हे तर भजन करते म्हणे घरात मधात. हे भजन करायले
अहो त्याला म्हणा तुम्ही की भजन मधात नको, बाहेर आल्यावर कर बाबा, मला किती त्रास व्हायला. आणि मग व्यासांनी पोटातल्या बालकाला आज्ञा केली, तुम्ही बाहेर या की, तुमच्या मातेला खूप त्रास होतो, तुम्ही बाहेर या, भजन करायचं तर बाहेर येऊन करा. मधातल्या बालकानं सांगितलं, दैवी हे शा गुणमयी मम माया दुरत्या. नको नको बाहेर नको बाबा, बाहेर जी विष्णूची माया आहे ती माया पकडती, आणि ती माया इतकी विचित्र आहे, इतकी विचित्र आहे. ही माया भावातून फोडती, बापातून फोडती, आईला दूर करती. या माया सा माया ही खूप विचित्र आहे. ही माया इतकी विचित्र आहे मंडळी. आजीची नातवाच्या प्रती असणारी माया किती विचित्र आहे सांगू तुम्हाला, तुम्ही ऐकलं असेल. ती आजी त्या नातवाला घेऊन येते भागवताला, कथेला, कीर्तनाला. माया सांगतोय ही माया इतकी विचित्र आहे. त्या लेकराला घेऊन येते, मग ते लेकरू काय करतो माहिती आहे की नाही, तिचा पदर वडतं, त्याला फक्त माहिती आहे आता पैसे मागायचा टाइम आहे, भागवतात बसले. कधी कधी लेकरं येड्यावणी करतात, कधी कधी माणसं येड्यावणी करतात, कधी कधी बाहेर येड्यावणी करतात, कधी कधी माणसं येड्यावणी करतात, कधी कधी भजने येड्यावणी करतात. आमचे त्याच्या मनात नसतं. कीर्तन जरासं लांबू लागलं की घुमत वाजवतील, चाळीत वाजवतील, टाळत वाजवतील. हे येड्यावाने करायचे काही पॉइंट असतात. एखाद्या बाईला वायला निघायचं असतं, ती किती येड्यावाने करते, झोपली की काय. एका बाईला मी तिकडं सांगतोय जिकडं आपलं कुणीच नाही, मी तुम्हाला विदेशातलं सांगतोय. तिला डिवाइड व्हायचं होतं, वेगळं निघायचं होतं. येड्यावानी करायचे दिवस असतात, टायमिंग असते. ते लेकर जाऊ दे, ती नका सांगायचं, कशाला सांगायचं. दोघं कोणाला टोपी बरोबर बसायचं तर मग ते वेगळं वातावरण होईल. त्या लेकराला पक्का माहीत असतं भागवतात बसल्यानंतर आजी आपली आता पैसे देतीच, म्हणजे पदर वडतं, म्हणजे पैसे दे, सापडत हाणतं, माळत वडतं, मंगळसूत्रच वडतं, पोतच वडतं ते नातू. मग तिची माहीत आहे म्हणते, माहिती आहे. अरे गब्बस र गब्बस, काय तू घरी ते दारी तसाच. घरचं झालं थोडं, पुढचं आमच्या माईला माहीत आहे सगळं. हो. आणि मग ती नातू म्हणतात तिला पैसे दे, पैसे दे. ती माय म्हणते गब्बस गब्बस. ते न बोलणारं लेकरू त्या माईला म्हटल्याबरोबर ती माय म्हणते त्या लेकराला, ते बघ बागुल बुवा बघ, गण लावून बसलाय. जेवढं उंचीनं मी सांगितलं तेवढं उंचीनं तुम्ही ऐकलं नाही. त्या नातवाच्या प्रती असणारी जी माया त्या आजीची, ती माया म्हणते त्या भागवतरला बागुल बुवा बसलाय तिथं बघ, ती माया आहे. पारसवा घुरकरांडी मेरू ओलांडी. एका मुंगीला मेरू पर्वत जितका ओलांडणं कठीण आहे, तितकी माया दूर करणं कठीण आहे मंडळी. शिवदेवांचं नाव बाबा ना बाहेर, ही माया खूप विचित्र आहे. व्यासाने सांगितलं या मायेचा परिणाम तुमच्यावरती होणार नाही, तुम्ही या. देवाने सांगितलं या मायेचा परिणाम तुमच्यावर किती झाला. तंबाखू खाणाऱ्या माणसाने सांगू नये तंबाखू खाऊ नका. जो खात नाही त्यानं सांगाव, जो मायेत गुंतला नाही त्यानं सांगाव की मायेचा परिणाम तुमच्यावरती होणार नाही. मायेचा परिणाम तुमच्यावरती झाला, तुम्ही सांगता होणार नाही. मायापती विष्णू आले मंडळी, आणि विष्णू परमात्म्यानं सांगितलं की तुमच्यावरती मायेचा परिणाम होणार नाही, या बाहेर. असं म्हटल्याबरोबर ते शुकदेव स्वामी बाहेर आले. बाहेर आल्याबरोबर लेकरू जन्माला आल्यावर पहिली गोष्ट काय करतं सांगा बरं. झोपले की काय. लेकरू जन्माला आल्यावर काय करतं, भजन करतं का, काय करतं, रडतं. रडत नसलं तर आपण त्याला रडवतो. हे लेकरू जन्माला आल्यावर रडलं नाही मंडळी. संन्यस्त गच्छन्तम बामनाचे पोर एका खेळाचे भ्याले, 12 वर्ष लपाले रे.
या संसारात खेळायला गेलं 12 वर्ष लपलं आणि लपल्याबरोबर आता बाहेर निघायचं, पण कसं निघालं ते बाहेर? कापत कापत बाहेर आले, ही नागडेची पळाली रे. बामणाची पोर एका खेळाची झाले, 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले, पळाले रे. कापत कापत बाहेर आले, नागनाथ पळून गेले रे. कापत बाहेर आले, नागवेच पळून गेले. कापत कापत बाहेर आले, नागवेच पळून गेले. बाहेर आले, नागडेची पळाली. कापत बाहेर आले, नागवेची पळून गेले. भीत भीत ते बाहेर आलं, नागडच पळालं. व्यासाने हाक मारली, थांब थांब थांब. पुत्री ती तन्मयतया तर ओढीने दू. पुत्राच्या तन्मयतेने हाक मारली, थांब बाळा थांब. बाळानं आवाज दिला नाही मंडळी. वृक्ष हतर उभीने तू. वृक्षाने आवाज दिला, तुम्ही कोणाला हाक मारता? सुखदेव स्वामी निघून गेले, पुन्हा वापस कधीच नाही आले. ज्या वेळेस व्यासांना भागवत सांगायचं त्यावेळेस एकदा आले, निर्गुण निराकार परमात्म्याचं चिंतन ऐकलं आणि पुन्हा निघून गेले आणि पुन्हा एकदाच आली. परिस्थितीला शाप भेटला तेव्हा आली. त्या शुभदेव प्रभूला वंदन करूया म्हटले. तुम्ही 6 प्रश्न विचारले होते, इकडे माझ्याकडे लक्ष द्या. तुम्ही 6 प्रश्न विचारले होते. पहिला प्रश्न कोणता होता मंडळी? पहिला प्रश्न कोणता होता? तुम्ही गेले विसरून. हे पुन्हा 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 का सांगावं लागतं? तुम्ही लय विसरभोळे आहे. पहिला प्रश्न विचारला होता की मानवाच्या कल्याणाचा मार्ग कोणता? नीट आहे का बरं? सवय पुंसाम परो धर्मो. त्याचं उत्तर आहे रतो भक्तिरधोक्षजे. महाराजांनी सांगितलं मानवाच्या कल्याणाचा फक्त एकच मार्ग आहे. आज प्रत्येकाने एक मार्ग धरलाय, नीट आहे का? आपण ज्या मार्गाने चालू ना मंडळी, सध्या वाटचाल आपली चालू आहे, त्या मार्गामधले शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटी, विद्यापीठ हे सगळं आपण निर्माण केले आणि त्याच्याकडे आपली धाव आहे सध्या. जे आपण निर्माण केले त्या मार्गाने गेल्यानंतर कल्याण होईल न होईल माहित नाही मला. ज्या मार्गाने आपण जाऊ त्या मार्गाने गेल्यानंतर आपलं कल्याणच होईल. तो मार्ग ज्ञानोबा दाखवला. मार्ग दावोनी गेले आधी दयानिधी संत ते. मार्ग ज्ञानोबा दाखवला. फक्त कृष्ण परमात्म्याची भक्ती करणे हा माणसाच्या कल्याणाचा मार्ग आहे म्हटले. आहे तुक्के प्रतिहता. अदोक्ष कृष्ण परमात्म्याला शरण जाणं हा माणसाचा कल्याणाचा मार्ग आहे, मुक्तीचा मार्ग आहे. त्याचं दास्यत्व स्वीकारणं हा त्याच्या मुक्तीचा उपाय आहे. ऋषी सांगितलं त्याची भक्ती करायची, पण भक्तीच्या बद्दल मागायचं काही नाही, मुक्ती पण नाही. आपण देवाच्या दारात जातो, नीट आहे का? गोपाल श्री कृष्ण भगवान की देवाची पूजा करायची, हरिपाठ घ्यायचा, पण हरिपाठाच्या बदल्यात काही मागायचं नाही. कल्याणाचा मार्ग. देवाच्या घरात गेल्यानंतर आपण मागून मागून काय मागणार आहे मंडळी? सुख संपत्ती घरा आजावे, कष्ट मिटे तनका. देवाला न मागसाल तर फायद्यात राहसाल, मागसाल तर धोक्यात पडसाल.
जरा उंचीनं सांगतो तेवढ्या उंचीनं ऐकलं तर कळेल बरं मंडळी तुम्हाला. जो सर्वांतर्यामी आहे, घटघटामध्ये त्याचा निवास आहे. देवाकडे जाऊन मागणं म्हणजे देवाचा अपमान करणं. देवाच्या दारात जाऊन तुम्ही म्हणसाल देवा मुलाला नोकरी लागू दे, हे तुम्ही तुमच्या मनातलं देवासमोर माणसामध्ये याचा अर्थ असा झाला की देवाला तुमच्या मनातलं कळत नाही. त्याला तुमच्या मनात काय आहे ते अगोदरच कळाले नाही. न मागसाल तर फायद्याचा असाल. तुकोबरायचे ज्ञानोबरायचे जेवढे काय अभंग आहेत ना मंडळी, ते सगळे पहा. संताचं जे मागणं असतं ते न मागण्यातलं मागणं असतं. आणि तुमचं आमचं जे मागणं असतं ना ते न मागण्यातलं मागणं असतं. संताचं मागणं मागण्यातलं न मागणं असतं. काहीच नका हो, काहीच देऊ नका तुम्ही, फक्त लग्न लावा. द्यायचं असेल तर 25 तोळे फक्त तुमच्या मुलीच्या अंगावर घाला, आम्हाला काहीच नका. हे जे मागणं आहे ना, आम्हाला काहीच नका, तुमच्या मुलीच्या अंगावर करा. आणि तिच्या अंगावरचं काय तिकडं ठेवून येणार आहे की ते आमचं जे न मागणं आहे ते मागण्यातलं न मागणं आहे. काय संताचं मागणं आहे. न मागताना मंडळी देवासमोर जाऊन फायद्यात राहाल. मागाल तर जे मागितलं तेच मिळेल, पण नाही तर मागाल तर ते मिळेल जे तुमच्या कधी मनात पण नव्हतं. दुसरा प्रश्न तुम्ही विचारला होता की हनुमंताचं मंदिर असतं. हे 6 प्रश्न कळाले तरी झाले बरं का तुम्हाला. सध्या वाद चालू आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये. प्रत्येकानं पंथ निर्माण केले. हा आमचा देव, तो तुमचा देव, तो तुमचा देव, तो तुमचा देव. देव वाटून घेतले, संत वाटून घेतले. तोच प्रश्न आहे. नेमकी पूजा कशाची करायची महाराज, हे सगळं तुम्हाला माहित आहे. म्हणून तुम्हाला विचारले, तुम्ही सांगा महाराज. मंदिर जर हनुमंताचं असेल आणि त्या मंदिरामध्ये जर ज्ञानोबा तुकोबा असतील, शंकर परमात्म्याची पण पिंड असेल, तर पूजा फक्त एकाची करायची, वंदन प्रत्येकाला करायची. आपल्या घरामध्ये आपला पती असतो, आपली पत्नी असते मंडळी. पती सर्वस्व आहे तिचा, पण याचा अर्थ असा नाही की पतीलाच बोललं पाहिजे आणि देरावर काटे आणले पाहिजे, असं आहे का. पतीला पण बोलावं, देराला पण बोलावं, भायाला पण बोलावं, जावला पण बोलावं. हे त्याच्यामध्ये सगळ्या असणाऱ्या गोष्टी आहेत. तुम्ही रामाची भक्ती करत असाल, कृष्णाची निंदा करत असाल तर चुकीचं आहे ते. तुम्ही परमात्म्याच्या दारात गेलात, फक्त समर्पण एकाच्या ठिकाणी ठेवायचं, वंदन प्रत्येकाला करायचं. समर्पण पत्नीच्या ठिकाणी, वंदन प्रत्येकाला. नीट आहे का, कळतं तुम्हाला हे. पूजा एकाची, नमस्कार प्रत्येकाला, निंदा तर कुणाचीच नाही. बरीचशी माणसं म्हणतात महाराज आम्ही त्या मंडपात येत नाही. इथं काय भूत आहे का. देख मेरे संसार की हालत, और क्या हो गई भगवान, इतना बदल गया इंसान. डोळ्यात पाणी येतं महाराज. देव सुद्धा वाटून घेतले आम्ही त्या मूर्तीचं दर्शन घेत नाही महाराज. घेत नाही म्हणजे त्याची निंदा आहे. नीट लक्षात घ्या. रामाचे भक्त असाल, कृष्णाची निंदा करत असाल तर ती कृष्णाची निंदा नाही, ती रामाची निंदा आहे. गोष्ट दिली आहे, ती गोष्टीचं परिपक्व पालन करायचं आमचं कर्तव्य आहे. तुम्ही तिसरा प्रश्न विचारला होता की देवाचं नाव अजन्म आहे. देवाचा जन्म का झाला, वास्तविक दिवशी का जन्माला आला. त्याचं नाव जर अजन्म असेल तर त्याचं नाव राम का ठेवलं कौशल्य मातेनं. तो कृष्ण का बरं झाला. तुम्ही प्रश्न केला तर योग्य. हे ऋषी हो, देवाचा जन्म सुद्धा दिव्य असतो, देवाचं कर्म सुद्धा दिव्य असतं.
तुम्ही चौथा प्रश्न केला होता की देवाचा अवतार असतो, पण ते अवतार किती, कोणी किती मानो मंडळी. पण आमच्या हिंदू धर्मामध्ये, आमच्या वेदामध्ये, भागवतानुसार परमात्म्याचे 24 अवतार झाले. पहिला अवतार झाला सनक सनंदन सनातन सनत कुमार, सनकादिकाचा अवतार. दुसरा वराह अवतार, तिसरा नारद अवतार, चौथा नरनारायणाचा अवतार, पाचवा कपिलाचा अवतार, सहावा दत्तात्रय प्रभूचा अवतार. अनुसैनं वर मागितला, अनुसईच्या पोटी देव जन्माला आले. सहावा अवतार झाला प्रभूचा. सातवा अग्निदेवाचा अवतार, आठवा ऋषभदेवाचा अवतार. हे जे ऋषभदेव आहेत ना, हे जसे आपल्या सनातन पद्धतीमध्ये 24 अवतार आहेत. हे सनातन पद्धतीची जी दुसरी शाखा आहे, जैन संस्कृती. नीट आहे का बरं? हिंदू धर्माची दुसरी शाखा, सनातन पद्धती दुसरी शाखा, जैन संस्कृती. जैन संस्कृतीमध्ये 24 तीर्थंकार असतात. तीर्थंकार, कीर्तनकार नाही, तीर्थंकार. 24 तीर्थंकारापैकी पहिले तीर्थंकार हे ऋषभदेव महाराज. 8वा अवतार, 9वा पृथ्वीराजाचा अवतार, 10वा मत्स्य अवतार, 11वा कच्छ अवतार, 12वा धन्वंतरी अवतार, 13वा मोहिनी अवतार. परमात्म्याने सौंदर्यवान रूप धारण केलं मोहिनीचं. समुद्र मंथनातून ज्या वेळेस ते अमृत बाहेर आलं, सौंदर्याप्रती आकर्षित केलं राक्षसांना, ते अमृताचा कुंभ देऊन देवतांना पाजला. तो परमात्म्याचा 13वा अवतार. 14वा नरसिंहाचा अवतार, 15वा वामनाचा अवतार, 16वा परशुरामाचा अवतार, 17वा वेदक व्यासाचा अवतार, 18वा रामप्रभूचा अवतार. राजा रामचंद्र भगवान की जय. 19वा बलरामाचा अवतार मंडळी. 20वा श्रीकृष्ण अवतार, 21वा हरी अवतार, 22वा हंस हयग्रीव अवतार, 23वा बुद्ध अवतार, 24वा पुढे होणार कलंकी अवतार. हे 24 अवतार आहेत आपल्या पद्धतीमध्ये, आपल्या हिंदू धर्मामध्ये, सनातन पद्धतीमध्ये. या 24 अवतारापैकी 8 अवतार ज्ञानयोगी, 8 अवतार कर्मयोगी राजे आणि 8 अवतार भक्तियोगी. या 24 अवतारापैकी सगळ्यात शीघ्र पावणारे, लवकर पावणारे अवतार कोणते असतील? एक राम अवतार, एक कृष्ण अवतार. तुम्ही प्रश्न केला, मी उत्तर दिलं आपल्याला. या 24 अवताराचा जर दिवसातून एकदा पठण केलं ना मंडळी, एकदा फक्त उच्चार केला, तर तिच्या 24 तासामध्ये कधीही संकट येत नाही. ते पठण केलं पाहिजे आपण. या 24 अवताराची कथा आपण पाहिली. उद्या ठीक 12 वाजता यायची सर्वांनी. आता भोजनाची वेळ झालेली. मी तुम्हाला बोललो की खाण्यापेक्षा खाऊ घालणाऱ्याला जास्त भूक लागली. यांची पंगत आहे ना, यांच्या मनामध्ये इतकी गडबड आहे, कधी सोडते की महाराज, कधी सोडते की महाराज. का? तेला लय भूक लागली, खाऊ घालायची. खरोखर सप्ताहातले 8 दिवस हे खाणाऱ्यापेक्षा खाऊ घालणाऱ्याचे जास्तच आनंदाचे असतात. पिण्यापेक्षा पाजणाऱ्याला जास्त आनंद, आणि सांगणाऱ्यापेक्षा, ऐकणाऱ्यापेक्षा सांगणाऱ्याला आनंद, खाण्यापेक्षा खाऊ घालणाऱ्याला आनंद. त्यांचा आदेश आला की 3:30च्या पुढे अजिबात जायचं नाही. आपल्या सगळ्या कथा होतच नसतात त्यामुळे ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने आपण सांगण्याचा प्रयत्न करू. तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न करा. ज्यांची कुणाची पंगत आहे, अन्नदाता सुखी भव, त्यांचं असं मत आहे की कुणीही भोजन केल्याशिवाय जाऊ नये. ज्यांची कुणाची पंगत आहे त्यांनी आरती करता समोर यायचं आहे.
सूचना आहे, थांबा. आरती करत असताना काल पहिल्या दिवशी जिथे एक दिवा लागला होता या कापसाच्या माळीला, असं होता कामा नये मंडळी. आरती करत असताना तुम्ही सगळ्यात अगोदर त्या दिव्याकडे लक्ष द्यायचं. ही किती वाजायले, याचा किती आवाज आलाय हे पाहायचं नाही. प्रत्येक मंडळीनं अंतर ठेवून उभं राहायचं. करुणा आहे म्हणून नाही, करुणा आहे म्हणून नाही, तर परमात्म्याची करुणा. तिथं काय करुणा येणार? एखादा पदार्थ पेटला तर आता 5 लिटरच्या सगळ्या साड्या झाल्या, एकदा सुरू झाले की सुरूच. त्यामुळं असं होता कामा नये. दक्षता अति महत्त्वाची आहे. कुणीही बेसावत राहता कामा नये. ज्याची आरती त्यांनी समोर या. गोपाल श्रीकृष्ण भगवान.